यांना विनंती करतो की आपण महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करायचा आहे। श्री दत्त क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष अक्षय दत्ताराम नार्वेकर, त्याचप्रमाणे दत्त मंडळाचे खजिनदार रुपेश मोरे, आपलं देखील व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा हार अर्पण होतोय। क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। यापुढे आपण दीपाकडे बघतो की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे। उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडूंना, क्रीडा रसिकांना विनंती असेल, मान्यवरांना विनंती असेल की आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। त्याचप्रमाणे लाडघर ग्रामपंचायत सरपंचाबद्दल घोषवणाऱ्या मानसीजी बोलणे आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे। त्याचप्रमाणे दत्तगड माजी अध्यक्ष दत्ताराम नार्वेकर यांना देखील विनंती असेल की आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे। श्री दत्त क्रीडा मंडळाचे खजिनदार रुपेश मोरे, आपल्याला देखील विनंती असेल की आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण क्रीडांगणाकडे यायचं आहे। आपण उद्घाटन सामन्याला सुरुवात करतोय। उद्घाटक असतील श्री विजय धोंडो भोसले आणि श्री अनिल अनंत मोरे। या सामन्याचं उद्घाटनाचा श्रीफळ वाढवते श्री विजय धोंडो भोसले। मी विजयजींना विनंती करतो की आपण श्रीफळ वाढवण्यासाठी पुढे यायचं आहे। आपण कबड्डी खेळाची सुरुवात केली, ज्या मातीने आपल्या सर्वांना मोठं केलं, ज्या मातीने आपल्याला ओळख दिली, ज्या आपल्याला क्रीडांगणाने आपल्या सर्वांसाठी आपण भरभरून प्रेम दिलं, त्या क्रीडांगणासाठी आपण श्रीफळ वाढवतोय। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। बोला गणपती बाप्पा, दत्तगुरु महाराज की। या सामन्याचे अर्थातच उद्घाटन सामन्याचे उद्घाटक श्री विजयजी भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवलं जात आहे। यानंतर आपण पर्यटनाकडे जाणार आहोत। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या संघासाठी आपण ओळख सुरू करतोय। अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ओळख परेडला सुरुवात होते। त्याचप्रमाणे जर आपण पंच पॅनलचा विचार करतोय तर आपल्या लक्षात येईल की दापोली तालुका पंचप्रमुख श्री विशालजी अर्थात दादू सुर्वे, दीपकजी बोरकर, तुषार पाटील, समीरजी शिवरे, अक्षय सुर्वे आणि संदेशी सगळे अशा दापोली तालुक्यातीलच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत पंचांच्या उपस्थितीमध्ये आजच्या ही कबड्डी रंगण्याचा आनंद होतो की उपस्थित असलेले सर्व पंच हे राज्य पंच म्हणून देखील कामगिरी बजावत असतात। राज्य पंच परीक्षा ज्यांनी पास झालेल्या आहेत असे आपले दापोली तालुक्यातील सर्व
आपण ओळखण्यासाठी वळतोय श्रीदत्त लाडघर संघाकडे. या गावचा या वाडीचा यजमान संघ श्रीदत्त लाडघर. ज्या संघाने या क्रीडांगणावरती अनेक खेळाडूंची ओळख निर्माण केली, अनेक खेळाडू निर्माण केले, असा श्रीदत्त लाडघर 43व्या वर्षात आपण हे सामने अनुभवतोय. 44व्या वर्षात आपण प्रधानमंत्री बोर्डे सरपंच ग्रामपंचायत लाडघर यांना संघाच्या बाजूने संघांसाठी गावचे सुपुत्र समीरजी शिवणे आणि पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आंजर्ले गावचे सुपुत्र संजयजी सगळे आणि सालुरे गावचे सुपुत्र अक्षयजी सुर्वे. त्याचप्रमाणे सामन्याचं गुणलेखकाचं काम बघतायत ते लाडघर गावचे सुपुत्र दीपकजी बोरकर आणि कर्देगावचे सुपुत्र तुषारजी पाटील आणि बजरचा मार सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात ते ज्यांना आपण अनेक सामन्यांमध्ये सरपंचांच्या भूमिकेत पाहिलं. आणि पंचप्रमुख दादूजी सुर्वे मानव मळकर यांनी जर सुपर टर्न केलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर होतंय. प्रितेश सुर्वे यांच्याकडून मानव मळकर यांनी जर सुपर टर्न केला असता तर त्यांच्याकडून त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. पण बॅकलाईनच्या बाहेर आपल्याला मानव मळकर बसलेला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती दरम्यान 5 नंबरची परिधान केलेला श्रीराम गर्दे संघाचा चढाईपट्टू यावेळेला चढाईचा मारमारासाठी सज्ज होतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय, बसरकडे नजर जाते, वेळेचा परिपूर्णपणे वापर करतोय, आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय आणि प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो श्रीदत्त लाडघर संघाचा चढाईपट्टू. चालू संघाचं गुणफलक आपण पाहतोय तर मानव आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला दिसतोय. मानवच्या वेगाने एक धक्का बसला आणि श्रीदत्त लाडघर या संघाने खरं तर आपल्या होम ग्राउंडवरती या हंगामातील पहिला सामना संघाच्या माध्यमातून पहिला संघ आपल्या श्रीदत्त लाडघर हा खेळताना पाहायला मिळतोय. उद्घाटन सामन्यानिमित्त सज्ज झालेला हा श्रीदत्त लाडघरचा संघ यावेळेला सज्ज होतोय तो आपल्या होम ग्राउंडवरती खेळण्यासाठी. दरम्यान दोन्ही संघांच्या गुणफलकाचा जर आपण विचार करतो तर 1-1 असं गुणफलक पाहायला मिळतंय, समांतर गुणफलक. आणि यावेळेला मात्र बझर वाजली होती आणि चढाईपट्टू बाद होतोय. एक यशस्वी सांघिक पकडीचा नमुना आपल्याला दाखवून दिला तो श्रीदत्त लाडघर संघाने प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. तो श्रीदत्त लाडघर संघाचा 19 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू समोर असलेल्या 5 खेळाडूंच्या चित्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय. नक्कीच निजामरेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 5 खेळाडूंचं चित्ररक्षण असेल तर बोनस पण मिळणार नाहीये याची जाणीव त्या खेळाडूला आहे. आनंद गुरव 19 नंबरची जर्सी परिधान केलेला आनंद गुरव आपल्या शरीर यष्टीचा परिपूर्णपणे वापर करत होता. दोन्ही कोपऱ्यांमध्ये त्यांनी आपली चढाई यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला, रिकाम्या हाताने मागे फिरला, प्रत्युत्तरासाठी सज्ज झाला होता तो श्रीराम गर्दे संघाचा चढाईपट्टू करून एका हाताने मागे फिरला. थर्ड राईड नाहीये, सेकंड राईड आहे. आपल्याला जी बजरची व्यवस्था केली पाहायला मिळते त्या बजरला देखील अजून थंडी लागत असते. थंडीचा मोसम आहे, फक्त पंचांनी चेक करण्यासाठी बटन एकदा दाबून खात्री केली की बजर वाजतोय ना आणि थंडीमध्ये गडबड नको. पुन्हा एकदा आपण क्रीडांगणाकडे जाऊया. 12 नंबरची अशी प्रदान केला श्रीराम गर्दे संघाचा चढाईपट्टू रिकाम्या हाताने मागे फिरतो आणि यावेळेला मात्र बजर वाजतोय. नक्कीच दादूची सुरू इशारा करतात बजरच्या माध्यमातून की तिसरी चढाई आहे, डोक्याची चढाई पूर्ण डायरेक्ट. यावेळेला मात्र रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये.
जर रिकाम्याकडे मागे फिरून आपण आपल्या कोर्टमध्ये मागे पडत तर आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागलं असतं, पण याच वेळेला यशस्वी चढाई आपल्याला पाहायला मिळते की आनंद गुरुच्या माध्यमातून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय आणि बॅक टू बॅक चढतोय। यावेळेला मात्र बजर वाजतो, पण श्रीराम करते संघासाठी निदान रेषा यशस्वीरित्या पार केली गेली होती, पण पुन्हा एकदा बॅकहँड पाहायला मिळाला आपल्याला। तो श्रीदत्त लाडघर संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो, वारंवार चढाई करणारा आणि संघाची धुरा भारतामध्ये सांभाळणारा ज्याने दुसऱ्या चढाईवरती अर्थातच एका यशस्वी गुणाची कमाई करून मागे फिरला तो श्रीदत्त लाडघर संघाचा चढाईपटू आनंद गुरु। यावेळेला चांगला प्रयत्न करून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो श्रीराम करते संघाचा चढाईपटू। 96 रसिक प्रदान केलेल्या समोर खेळाडूच्या चित्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवताना पाहायला मिळतो। अतिशय शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आत्मावर आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो श्रीदत्त लाडघर संघाचा 12 नंबर रसिक प्रदान केलेला चढाईपटू समोर खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये। यावेळेला जर काही खेळाडूला चढाईपटूला पकड करतात तर नक्की सुपर टॅकल प्रमाणे 2 गुणांची भर पडू शकेल ती श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये। बघूया आपल्या अनुभवाचा कस यावेळेला आपण कशा प्रकारे पणाला लावतोय, कशा प्रकारे आपला अनुभव यावेळेला आपण या क्रीडांगणावरती दाखवतोय, आपण घेतलेली मेहनत यावेळेला आपण या क्रीडांगणावरती कशा प्रकारे सादर करतोय याच्यावरती या खेळाचा निकाल अवलंबून असतो। एका प्रत्युत्तरासाठी सज्ज झालेला श्रीराम करते संघाचा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतोय, रिकाम्या हाताने मागे फिरतोय आणि पुन्हा बजर वाजतोय तो आनंद गुरुसाठी अर्थात श्रीदत्त लाडघर या संघाच्या माध्यमातून तिसऱ्या चढाईचा भाग घेण्यासाठी सज्ज झालेला आनंद गुरु यावेळेला मात्र आपल्याला गडाशिंग बॅकलाईनच्या बाहेर अर्थातच पंजाची शिट्टी वाजते, चढाईपटू माणसाचा पंच इशारा करतायत आणि बॅकलाईनच्या बाहेर बसतोय तो श्रीदत्त लाडघर संघाचा आनंद गुरु पुन्हा एकदा भार पाडण्यासाठी सज्ज होतोय तो 5 नंबरची जर्सी परिधान केलेला श्रीराम करते संघाचा चढाईपटू आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा उत्कृष्ट सांघिक सज्ज झालेला आणि यशस्वी ठरलेला संघ पाहायला मिळतो तो श्रीदत्त लाडघर पुन्हा एकदा मैदानामध्ये कमबॅक करतोय आनंद गुरु। बघूया पुढच्या चढाईचा भाग कोण होणार श्रीदत्त लाडघर संघाच्या माध्यमातून 14 नंबरची जर्सी परिधान केलेला मानव यावेळेला मानवसाठी बक्षीस जाहीर झालं होतं, नक्कीच अजून सुद्धा त्या बक्षिसाची संधी आहे मानवसाठी। 1000 रुपयांचं पारितोषिक मानवसाठी जाहीर झालेलं होतं। परिधान केलेला श्रीराम करते संघाचा चढाईपटू यावेळेला चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतो समोर असलेला 7 खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये रिकाम्या हाताने मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय। वैयक्तिक पहिली चढाई घेऊन साईराज सुर्वे 16 नंबरची असे परिधान केला श्रीदत्त लाडघर संघाचा चढाईपटू यावेळेला चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। समोर 3 खेळाडूंचं चित्ररक्षण दृष्टीस पडतंय, या 3 खेळाडूंच्या चित्ररक्षणामध्ये ज्याने दापोली तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं असा साईराज सुर्वे चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळाला। लाडघर गावचा सुपुत्र रिकाम्या हाताने मागे फिरतोय, शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आत्मा होतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय मम्मीची आणि श्रीराम करते संघाचा एक सुपर डॅशर आणि सुपर डिपेंडर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातो तो चिकू माने यावेळेला रिकाम्या हाताने मागे फिरला, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय। पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईमध्ये यशस्वी कामगिरी बजावणारा चढाईपटू म्हणून ज्याच्याकडे आतापर्यंत बघितलं जातोय तो आनंद गुरु। यावेळेला मात्र 3 खेळाडूंमध्ये पकड केली जाते, आनंदला बॅकलाईनच्या बाहेर बसवलं जाते आणि त्याच वेळेला सुपर टॅकल प्रमाणे 2 गुण दिले जाते। यानंतर होणारा सामना आहे एकेरी दापोली दुर्ग क्षेत्रात दोन्ही संघाच्या खेळण्याच्या दृष्टीने हा पहिला सामना एकेरी दापोली क्षेत्रात यापुढे होणारा सामना असेल पंच घोषित करतात तो एकेरी दापोली विरुद्ध खेमराज हरणे। दोन्ही तुल्यबळ संघाचा सामना आपल्याला अनुभवायला मिळेल या देखील पुढचा आणि पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय तो मानव 14 नंबरची असे परिधान केलेला मानव यावेळेला चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। उद्या
पैसों की लालच कितने पॉइंट कमा देती है। या सामन्यासाठी मानव मयेकर याच्यासाठी बक्षीस आलं आहे। संपूर्ण सामन्यामध्ये सुपर 10 अर्थातच या सामन्यामध्ये 10 गुणांची कमाई करायची आहे ते मानवला आणि 1000 रुपयांचं संपूर्ण सामन्यामध्ये आपण चढाईच्या माध्यमातून असेल अथवा डिफेन्सच्या माध्यमातून असेल, पण चढाईच्या माध्यमातून मानव मयेकर यांनी जर 10 गुणांची कमाई केली या सामन्यामध्ये तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। प्रितेश सुर्वे यांच्याकडून मानवसाठी आलेले पारितोषिक आहे 1000 रुपयांचं। बघूया 1000 रुपयांचा पारितोषिकाचा मागणी ठरलेला आणि यावेळेला मात्र बझर वाजतो, तिसऱ्या चढाईची इशारा होते आणि तिसऱ्या चढाईच्या मार्गासाठी सज्ज होतोय तो साईराज सुर्वे। आपल्या अनुभवाचा अंदाज यावेळेला पणाला लावताना आपल्याला पाहायला मिळतोय तो साईराज सुर्वे। दरम्यान एकदा आपण नजर टाकूया चालू सामन्याच्या गुणफलकावरती। 6 गुणांवरती श्रीराम करते, 5 गुणांवरती श्रीदत्त लाडकर असताना यावेळेला मात्र पुन्हा एकदा साईराज सुर्वेला पकड होते आणि बॅटमॅनच्या बाहेर बसावं लागते साईराजला। 7 गुणांवरती श्रीराम करते, 5 गुणांवरती श्रीदत्त लाडकर आणि यावेळेला तिसऱ्या चढाईची इशारा होते। डुअल डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळते ती श्रीराम करते संघाच्या माध्यमातून। श्रीराम करते संघाचा चढाईपट्टी यावेळेला समोर 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाईचा भाग वाहतोय। दोन नंबरच्या स्पर्धेला श्रीराम करते संघाचा चढाईपट्टी चढाईचा मारण्यासाठी सज्ज झालाय आणि समोर 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच त्याला घेरलंय आणि या विळकामध्ये फसला गेला तो श्रीराम करते संघाचा चढाईपट्टू। अर्थातच या सामन्याचं गुणफलक आपल्याला हलताना पाहायला मिळतंय तर 6 गुणांवरती श्रीदत्त लाडकर, 7 गुणांवरती श्रीराम करते। एका गुणाची नाममात्र आघाडी आपल्याला पाहायला मिळते ती श्रीराम करते संघाकडे। औदुंबर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ऋषालजी सुर्वे, ऋषालजी कर्वेकर आपल्या या क्रीडांगणावरती क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आपले देखील व्यासपीठावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण व्यासपीठावरती आसनास्थ व्हायचंय। ऋषालजी कर्वेकर यापुढे होणारा सामना आपल्याला अनुभवायला मिळणार आहे तो केकेडी दापोली विरुद्ध शिवराज शरण आहे। पुन्हा एकदा 2 या सामन्यानंतर लगेच दुसरा सामना देखील आपल्याला हाय व्होल्टेज पाहायला मिळणार आहे। दोन्ही सामने हाय व्होल्टेज होणार काही वाद नाही। पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती दरम्यान 5 नंबर केला चढाईपट्टू यावेळेला चढाईचा मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय तो श्रीराम करते संघाच्या माध्यमातून। नक्कीच बझरची नीती चालू होते, वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातो। आपला कोर्टमध्ये मागे फिरतोय आणि रिकाम्या हाताने मागे फिरताना आपल्याला पाहायला मिळालं की श्रीराम आणि यावेळेला मात्र बझर वाजतो, तिसऱ्या चढाईची इशारा होते। डुअल डायरेक्ट पाहायला मिळते ती श्रीराम करते संघाच्या माध्यमातून। अर्थातच 5 नंबर सुद्धा झालेला चढाईपट्टू चढाईच्या मार्गावर पाहायला मिळतोय। समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण, या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये तिसरी चढाई आहे। रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये आणि यावेळेला मात्र बझरची चालू झाली आणि श्रीदत्त लाडकर संघाचा सांघिक समोर आला। एका गुणाची भर पडली ती श्रीदत्त लाडकर संघाच्या खात्यामध्ये। सामन्याचं गुणफलक हलताना पाहायला मिळालं, पण त्याच वेळेला ते समांतर गुणांवरती देखील आलं। चालू सामन्याचं गुणफलक आहे दोन्ही संघ खेळतात 8 गुणांवरती। श्रीराम करते देखील 8 गुणांवरती आणि त्याच वेळेला श्रीदत्त लाडकर देखील 8 गुणांवरती। या गावचा यजमान संघ आहे। गावातील प्रत्येक खेळाडूच्या घरातील आई वडील प्रत्येक खेळाडूच्या घरातील आई वडील भाऊ बहीण इथे आपल्याला उपस्थित झालेले पाहायला मिळत आहे। यजमान संघ या हंगामामधील पहिली टुर्नामेंट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तो देखील उद्घाटनाचा सामना। आणि यावेळेला मात्र बझर वाजतोय, त्याचप्रमाणे पंच अक्षयजी सुर्वे आणि
समिती शेवटे देखील इशारा करतात की तिसरी चढाई आहे, बॉल डायरेक्ट आहे. साईराज सुरू याच्यासाठी रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाही. साईराजला थोडीशी जोखीम पत्करावी लागेल, थोडं सोड मिळणार नाही. आता त्याचा 5 खेळाडू आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत, तर एकत्रित विचार करता चढाई फेरवून करावी लागली आणि थोडंसं प्रेशरमध्ये असतो. नंतर चढाईपासून ज्यावेळेला तिसऱ्या चढाईचा भाग असतो आणि त्याच प्रेशरचा फायदा घेतला गेला तो शिलाप संघाच्या माध्यमातून आणि बॅकलाईनचा रस्ता दाखवला साईराज सुरू. गणेश सुर्वे आपलं देखील या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आपली व्यासपीठ इशारा होते आणि नक्कीच तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होतोय. ठीक आहे ये ना काय तो विषय फायनल करून टाका तुमचा, काय तो कसा कुठला वायफाय काय घ्यायचा तो वायर वगैरे काय आवडायचं ते बघ ना. ये बघ आता त्याला पुन्हा एकदा परत फोन करतो. त्याला बरी फोन समोर 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय. नक्कीच यावेळेला रिकाम्या मागे फिरतोय. अर्थातच दुसरी चढाईवरती कुठेही प्रेशर नव्हतं आणि यावेळेला मात्र काही खेळण्याच्या आधीच जरासा रस्ता दाखवला गेलाय आणि दरम्यान सामना मध्यंतरासाठी थांबतोय. पाहुण्या मध्यंतरापर्यंतचं गुणफलक श्रीनाथ करते 11 गुणांवरती आणि श्रीदत्त लाडकर 8 गुणांवरती. श्रीदत्त लाडकर संघाकडून 21 नंबरची रस्सी परिधान केलेला आनंद खरं आनंदच्या ह्या चढाईने आनंद सजवणार का श्रीदत्त लाडकर संघाच्या शिरावरती. अर्थातच एका गुणाची कमाई आणि संतोषी बोलकर आपल्या देखील या क्रीडांगणावरती क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. खास भेंबोडकरून इथे उपस्थित असलेले संतोषी बोलकर आपली व्यासपीठावरती बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे संतोषी बोलकर. जाऊयात पुन्हा एकदा क्रीडांगणावरती. दरम्यान श्रीदत्त लाडकर संघाचा चढाईपटू निलाद्रेषेवरती समाधानावर आपल्या कोर्टमध्ये मागे केला. प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय तो श्रीराम करते संघाचा 2 नंबरची रस्सी परिधान केलेला चढाईपटू निलाद्रेषा यशस्वीरित्या पार करतोय. एकंदरीत समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण होतं. बोरोस्कोर मिळणार नव्हता याची जाणीव होती आणि काही क्षणातच आपल्या कोर्टमध्ये मागे केला. प्रत्युत्तरासाठी मोठ्या कोण एकदा पुन्हा सज्ज होतो. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण कुस्ती स्पर्धा आहे. या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई सजवली जाते. श्रीराम करदे संघाच्या 2 नंबरची रस्सी परिधान केलेल्या चढाईपटूच्या माध्यमातून निलाद्रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. पण ज्याप्रमाणे 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे अर्थातच बोनस मिळणार नव्हता याची जाणीव होती. चढाई फोनवर केली गेली आणि असफल व्हावं लागलं. एका गुणाची भर पडली आणि एका खेळाडूने कमबॅक श्रीदत्त लाडकर संघासाठी आणि चढाईचा भार घेण्यासाठी सज्ज होते. आनंद गुण यावेळेला आनंदाचा आनंद काही क्षणासाठी आपल्याला हरवलेला पाहायला मिळतोय. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल आनंदला, पण थर्ड रेड होती. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागणं निश्चित होणार होतं कारण रिकाम्या हाताने फिरून चालणार नव्हतं. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय तो श्रीराम करदे संघाचा 5 नंबरची क्षेत्ररक्षण केलेला चढाईपटू निलाद्रेषा यशस्वीरित्या पार करतोय. श्रीराम करदे संघासाठी 5 नंबरची रस्सी परिधान केलेला चढाईपटू चढाईचा पार श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून समोर असलेले 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. अर्थातच ज्यावेळेला 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे निलाद्रेषेवरती समाधान काढून चालू शकण्याचं पण ठरलेलं आहे. मागे फिरून चालणार नव्हतं. एका गुणाची बळ पडते. श्रीकांतजी तोडणकर आपला पायगुण फार महत्वाचा आणि यावेळेला सामन्याचं गुणफलक एकदा पाहूया. 11 गुणांवरती श्रीदत्त लाडकर, 12 गुणांवरती श्रीराम करदे. साईराज सुर्वे चढाईचा मार करण्यासाठी सज्ज होतो. 16 नंबरची रस्सी परिधान केलेला श्रीदत्त लाडकर संघाचा चढाईपटू. ज्याप्रमाणे साईराज फेरी करताना आपल्याला पाहायला मिळते समोर 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये जेवढी मोठी होती 2 गुणांची कमाई. अर्थातच शेवटी वाजता सामन्याला सुरुवात होते. सामन्याचा खेळणारा सामना आहे. केवळ वर्णे विरुद्ध दाखवली. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने हा दुसरा होता.
चालू सामन्याचं गुणफलक 13 गुणांवरती श्रीदत्त लाडघर, 12 गुणांवरती श्रीराम करदे. उद्घाटनाचा आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चुरशीचा असा सामना. जर आपण श्रीदत्त लाडघर या संघाच्या राईट कॉर्नरचा विचार करतोय तर आपल्याला दादूजी तोरडकर अर्थात श्रीकांत तोरडकर आणि प्रत्युष तोरडकर दोन्ही बाप बेटे एकाच क्रीडांगणावरती एकाच संघामध्ये आपल्या खेळाचा जलवा सादर करताना पाहायला मिळत आहे. आणि यावेळेला मात्र बजार वाजतोय. तिसऱ्या चढाईची इशारा होते आहे. श्रीदत्त लाडघर संघासाठी आनंद गुणवत्तेचा आपल्याला पाहायला मिळतो. इतर समोरचे बंधन केलेला संघाचा आधारस्तंभ म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे संघाची धुरा सांभाळणारा वारंवार सवाल करणारा सराईपटू यावेळेला एकूण 4 गुणांची कमाई करून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. नक्कीच हाफ टाइम पर्यंत जर आपण गुणांचा विचार करतोय तर नक्कीच पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळाला श्रीदत्त लाडघर. आणि आता मात्र 18 गुणांवरती श्रीदत्त लाडघर, 12 गुणांवरती श्रीराम करदे. श्रीकांतजी तोरडकर यांचा पायगुण महत्वाचा ठरतोय. बऱ्याच वर्षांचा अनुभव आपल्याला या क्रीडांगणावरती आजोबाला श्रीकांतजी तोरडकर पाहायला मिळत आहे. नक्कीच संघाला तयार करण्यामध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा होता. आणि यावेळेला मात्र साडेचा मारण्यासाठी सज्ज होतो ज्याने मागच्या हंगामामध्ये अनेक क्रीडांगणावरती अनेक क्रीडा नगरीवरती आपल्या खेळाचा ठसा उमटवला. मला आठवतं की दापोली तालुक्यातील जॉई क्लब क्रीडांगणावरती स्पर्धा होती ज्याच्यामध्ये रनिंग हँड टच मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असा राज सुर्वे रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रतिकारासाठी सज्ज होतो. 2 नंबरची अशी मैदान केला. चढाईपट्टी पाहायचा पारवण्यासाठी श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये बोनस गुण देखील मिळू शकतो. बोनस गुणसाठी जर आपण ट्राय करता थोडीशी जोखीम घेत आहे तर यावेळेला नक्कीच बोनस गुणाची कमाई केली जाऊ शकते. बजारचे देखील चालू होते आणि चढाईपट्टू रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो 16 मध्ये प्रदान केलेला श्रीदत्त लाडघर संघाचा साईराज सुरू. समोर 7 खेळाडूंच्या क्षेत्राच्या गोष्टी स्पर्धा आहे. बोनस गुण देखील मिळवला जाऊ शकला असता. रिकाम्या हाताने साईराज मागे केलेल्या प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना पाहायला मिळाला तो श्रीराम करदे संघाचा जीतू. यावेळी अतिशय शांत आणि संयमी खेळीचा पवित्रा श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच जितूमध्ये यशस्वी प्रत्युत्तरासाठी तिसऱ्या चढाईचा मारण्यासाठी सज्ज होतो तो साईराज सुरू. दापोली तालुक्यात ज्याने प्रतिनिधित्व केलं असा साईराज सुरू चढाईचा मारण्यासाठी सज्ज होतो. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय. आपल्याकडे असणाऱ्या गुणांची आघाडी ही शेवटच्या क्षणापर्यंत टिकवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि काही यशस्वी बोनस गुणाची कमाई करून आपल्या संघाच्या गटामध्ये एका गुणाशी भर पाडून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय साईराज सुर्वे. पुन्हा एकदा बजार वाजतोय. तिसऱ्या चढाईची इशारा होते. यावेळेला रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये. तो श्रीराम करदे संघाच्या 2 नंबरची अशी प्रदान केल्या चढाई पडतो. चढाई आहे. नक्कीच पथरची टिकटिक चालू झाली आहे. टिकटिक वाजाची ठोक्यात आणि वाजाची नक्कीच यावेळेला मात्र यशस्वी चौडा आपल्याला पाहायला मिळाली. चढाईपट्टूला मॅचच्या बाहेर बसवण्याचा यशस्वी प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय तो साईराज सुरू. त्याने मागच्या चढाईमध्ये यशस्वी बोनस गुणाची कमाई करून आपल्या कोर्टमध्ये मागे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे आणि सामन्याचा गुणफलक 20 गुणांवरती श्रीदत्त लाडघर, 13 गुणांवरती श्रीराम करदे. यानंतर होणारा सामना आहे
हेमराज हरणे विरुद्ध केकेडी दापोली दोन्ही संघांना खेळण्याचे दुसरे तिसरा आणि अंतिम पुकार दुसरा पुकार आपण जाऊया क्रीडांगणावरती आणि यावेळेला मात्र या सामन्याचे सरपंच समीरजी शेवडे बजर वाजतोय तिसऱ्या चढाईची इशारत होते डोवर डायरेक्ट थर्ड रेड आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईच्या मारवाड्यासाठी सज्ज होतो तो साईराज सुर्वे आणि यावेळेला तिसऱ्या चढाईचा मारवाड होता सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याचा पंच इशारा करतायत साईराज सुर्वेला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय एक एक गुण किती महत्वाचा असतो आणि यावेळेला बजर वाजतो तिसऱ्या चढाईची इशारत होते तिसऱ्या चढाईच्या मारवाड्यासाठी सज्ज होतो डिफेन्सचा मास्टर रेडीसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय जितू माने संघाच्या माध्यमातून चढाईचा भाव वाहतोय जितू माने संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळतोय समोर 6 खेळाडूंचं चित्रक्षण बोनस गुण देखील मिळवला जाऊ शकतो चालू सामन्याचे गुणफलक आपण पाहतोय 20 विरुद्ध 14 6 गुणांची आघाडी पाहायला मिळते आणि त्याच वेळेला जितू मानेला यशस्वी पाहायला मिळते सांगली फुटबॉलचा नमुना दाखवून दिला तो श्रीदत्त लाडकर संघाने एका गुणाची गुन्ह्यांना भर पडते श्रीदत्त लाडकर संघाच्या खात्यामध्ये 21 गुणांवरती जाऊन पोहोचतोय थेट तो श्रीदत्त लाडकर एकदा आनंद गुरव आपल्या संघाच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी सज्ज झालेला आनंद यावेळेला एका गुणाची पुन्हा कमाई करतोय आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय सामना संपायला शेवटची 3 मिनिटं असतात या सामन्याचे सरपंच समीरजी शेवडे इशारा करतायत तर नक्कीच या 3 मिनिटांमध्ये या सामन्याचा निकाल बदलू शकेल का श्रीराम करते 22 गुणांवरती श्रीदत्त लाडकर 14 गुणांवरती श्रीराम करते श्रीदत्त लाडकर संघाच्या माध्यमातून चढाईच्या भागामध्ये सज्ज झालेल्या चढाईपासून बलकर नजर गेली होती त्याच्या कित्येक चालू झाली होती आणि आपल्या कोर्टमध्ये मार्गदर्शनाचा विचार करताना समोरून पकड केली गेली श्रीराम कर्जे संघाच्या माध्यमातून पुन्हा प्रचित्रासाठी सज्ज होतं कोर्टामध्ये यांचं प्रदान केला श्रीराम कर्जे संघाचा चढाईपासून सामना संपायची होती 2 मिनिटे नरेशजी भोईकर आपण या क्रीडांगणावरती क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर आपण देखील व्यासपीठावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे नरेशजी भोईकर आपण देखील व्यासपीठावरती आमंत्रित आहात पाळंदे गावावरून उपस्थिती लाभते आपल्या देखील मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचे पुन्हा एकदा जाऊया क्रीडांगणावरती जाताना आनंद मात्र तरुणा पकड होते बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल आनंदला सामन्याच्या गुणफलकाचा एकत्रित विचार करता शेवटच्या काही क्षणात देखील निकाल बदलवण्याची ताकद ठेवतोय तो श्रीराम कर्जे संघ 22 गुणांवर श्रीदत्त लाडकर अनुभवी खेळाडू मैदानामध्ये उपस्थित आहेत राजू पोळणकर आणि एक पॉवरफुल डिसिजन घेतला गेला आघाडी असताना आपण यजमानचे काम सामना संपायला शेवटचं 1 मिनिट असताना ह्या आघाडीचं रूपांतर आपल्याला पिछाडीमध्ये करायचं नाहीये यानंतर हेमराज हरणे विरुद्ध केकेडी दापोली दोन्ही संघांना खेळण्याचे दुसरे तिसरा आणि अंतिम पुकार संघ आहे संघ व्यवस्थापक आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारत होते थर्ड रेड आहे आणि दादूजी पोळणकर सरेंडर करतायत बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल चालू सामन्याचे गुणफलक 19 गुणांवरती श्रीराम कर्जे आणि 22 गुणांवरती श्रीदत्त लाडकर आपल्या कोर्टमध्ये